समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली। तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली। झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण। प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन। आदौ राम तपोवनादिगमनं, हत्वा मृगं कांचनं। वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणं। वाली निर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं। पश्चात् रावण कुंभकर्ण हननम्, एतद्धि रामायणं। जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ। श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारच्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा। रत्नैकल्पितमासनं हिमजलैर्स्नानं च दिव्यांबरं, नानारत्नविभूषितं मृगमदामोदाङ्कितं चन्दनं। जातिचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा, दीपं देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम्। संवर्णे नवरत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसं, भक्षं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकं। शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं, ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु। छत्रं चामरयोर्यजं व्यजनकं चादर्शकं निर्मलं, वीणाभेरीमृदङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा। साष्टाङ्गं प्रणतिस्तुतिर्बहुविधा हे तत्समक्षं मया, संकल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो। आत्मा त्वं गिरिजामतिः सहचरा, प्राणात् शरीरं गृहं। पूजा ते विषयोपभोगरचना, निद्रा समाधिस्थितिः। सञ्चारः पदयो प्रदक्षिणविधिः, स्तोत्राणि सर्वा गिरौ। यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं, शम्भो तवाराधनं। करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा, विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व। करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा, श्रवणनयनजं वा मानसं वापराधं। विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व। जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बहुतेक हा श्रीराम मंत्रांचा शेवटचा भाग असणार आहे। 41 ते 49 आपण मंत्र घेणार आहे। मंत्र जे घेत असताना बहुतेक आता हा संपणार आहे आजचा भाग। बहुधा असं वाटतंय की आज हा भाग संपणार आहे। ती सगळी जी प्रेरणा आहे, हे सगळं जे करता करविता बोलविता जो धनी आहे, त्याला आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपल्याला अष्टक म्हणून त्यांना मी प्रणाम करणार आहे अगदी हृदयापासून। कारण भगवंत हृदयस्थ आहे हे जे वाक्य मला पटतं, ते पटवण्याचं कार्य सद्गुरू स्वतः हृदयामध्ये बसलेले आहेत असं जाणवतं। आणि करता करविता बोलविता धनी तोच असल्यामुळे याचे राममंत्रांचा शेवट करत असताना महाराजांचं अष्टक म्हणणं मला अतिशय संयुक्तिक वाटतंय।
खेरडा नामक ग्रामयामध्ये असे वास्तव्य ज्यांचे सदा प्रेमाने मुखी राम नाम वदणे जाहीच की संपदा रामानंद पदांबुजी रमविती वृत्ती सरात्रंदिन प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली मी जे धवा पाहिली तू विष्णू शिव तूच दैवत मला तू तात तू माऊली झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन तारायास भवार्णवात जनता तारू तुम्ही जाहला वाणीने नितराम नाम महिमा लोकात त्वा गाईला नौका हीच अखंड नाम स्मरणे तारावयासी जन प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन दैवे सापडली आहा नरतनू हे रत्न की साजिरे जाणायास तुझ्या पदास धरिले अत्यंत प्रेमादरे वाणी कीर्तन रंगी वृत्ती भजनी जावो सदा रंगुन प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन वाणी कर्कश गोड बोल नकदा ना ध्यान ना ज्ञान ते आहे निर्गुण की सगुण नकळे वृत्ती सभांबावते चाले नित्य मनात जोर करुनी हे षड्रिपू कंदन प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन कर्णाची श्रवणीच आवड असो राहो मुखी कीर्तन वाचे नित्य घडो तुझे स्मरण ते हस्ती तुझे पूजन लाभो अर्चन सख्य दास्यची तुझे हे इच्छिते मनमन प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन झाली भारत भूतया कितीतरी ती संत रत्ने खरी लोकांच्या हितचिंतनी झिजविली काया जयांनी भली श्रेष्ठ स्थान तयात खास पहिले शोभे तुम्हा अन्य न प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन आहे तू जननी मदीय नकळे अज्ञान मिले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे करू प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन अगदी मुमुक्षु लक्षण बद्ध लक्षण सगळे लक्षण दासबोध वाचल्यानंतर जे काही थोडंफार समजतं ते सगळं या अष्टकात आलंय. त्यामुळे हे अष्टक जर आपल्याला मनापासून म्हणता आलं, कोणत्याही सद्गुरूंचं अष्टक जेव्हा आपण म्हणतो किंवा सद्गुरूंना जेव्हा शरण जातो असं आपण म्हणतो, त्यावेळी हे सगळे शब्द म्हणजे जणू काही त्या मंत्रांचंच काम करतात जे आपलं राममंत्रांचं काम होणार आहे. आणि तिसरी पुन्हा गोष्ट महत्त्वाची आहेच, नेहमीप्रमाणे आपल्या मनामध्ये ज्या विविध प्रकारच्या शंका असतात ना, त्या शंकांची उत्तरं रोज सद्गुरू देतात. आणि त्यातल्या त्यात हा पुन्हा योगायोग आहे की आज तर त्यांनी अगदी 100% त्यांनी आता खात्री दिली आहे. आजचा मंत्र जर शेवटचा असेल तर आजची खात्री आपण जर ऐकलं ना तर सगळ्यांना आश्चर्यचकित होणार आहे, जशी मी होत असते. सुरुवातीला बोलायचंय मला म्हणून मी होत असते असं म्हटलं. प्रत्येकाच्याच डोळ्यासमोर तो श्लोक येतो, प्रत्येकाच्याच डोळ्यासमोर ते प्रवचन येत असतं. पण प्रत्यक्षामध्ये अशी जाणीव होणं, हे त्या दिवशीची जाणीव होणं, सोमवार असणं, त्यानंतर राममंत्रांचं निरूपण चालू असणं, त्यानंतर हे अष्टक समोर येणं आणि या सगळ्या आत्मानुभूतीच्या गोष्टी आहेत. ह्याच्यावरती महाराज कसे भर देत आहेत बघा. वासनेला कसं जिंकता येईल म्हणतात महाराज. म्हणतात वासनेला कसं जिंकता येईल, अगदी उत्तम उदाहरण दिलंय. म्हणजे तुम्ही हा मंत्र नक्की म्हणणार याची खात्री आहे महाराजांना. आज जर तुम्हाला हे प्रवचन मनापासून आवडलं आणि त्यावरती मनापासून मनन चिंतन झालं तर आजपासून खूप जण राममंत्र म्हणायला लागतील याची अगदी खात्री आहे. कारण हे सगळं कार्यच महाराजांचं आहे किंवा त्या दिव्य शक्तीचं आहे. कितीही विद्वान पंडित असला, ते म्हणतात आहे, कितीही विद्वान पंडित असला झाला तरी त्याला स्वतःचा अनुभव आल्यापासून ज्ञान सार्थकी लागत नाही. म्हणजे विद्वत्तेला त्यांनी महत्त्व दिलेलं नाही. वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे. वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे, तरच त्याचा उपयोग होईल. उदाहरणं इतकी सुंदर दिली आहेत की खरंच आपलं मन असं वाटतं की महाराजांना कसं समजत असेल हे सगळं. छोट्या छोट्या गोष्टीतून समजावून सांगतायत.
म्हणूनच सर्व प्रचितींमध्ये आत्मप्रचिती सगळ्यात महत्त्वाची आहे. जो भगवंताला शरण गेला त्याच्यापाशी शब्दज्ञान नसले तरी चालेल, त्याला मिळवायचं असं काहीच शिल्लक राहत नाही. जो शब्दज्ञानाच्या मागे लागतो त्याचा अभिमान बळावतो, त्यापेक्षा शब्दज्ञानाच्या मागे लागायचं नाही. समर्थ काय म्हणतात आहे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. आणि आपले सद्गुरूसुद्धा हेच सांगतायत आजच्या प्रवचनामध्ये की तुम्हाला शब्दज्ञानाच्या मागे लागायची गरज नाही. कोणतं पुराण अगदी पूर्ण वाचून काढलं तरच माझी मुक्ती आहे असंही नाही. तुम्ही स्वतः आत्मप्रचितद्वारे जर त्या शब्दाचा उच्चार केला तर त्या ब्रह्मापर्यंत आपण पोहोचू शकतो, असं आज महाराजांचं वचन आहे. काशीला जाणारे पुष्कळ रस्ते आहेत. आपल्याला असं वाटतं की कोणत्याही रस्त्याने जा असं म्हणतायत की काय महाराज, पण प्रत्यक्षात कशाचा संबंध कसा लावतायत बघा. काशीला जाणारे पुष्कळ रस्ते आहेत, पण कोणत्याही रस्त्याने जायचं असलं, इतकी महत्त्वाचं वाक्य आहे याचं, कोणत्याही रस्त्याने जायचं असलं तरी आपलं घर सोडावं लागतं ना. हे आपल्या कधी लक्षातच येत नाही. आपलं घर जर सोडलं तरच आपण काशीला पोहोचू. आपल्याला काय वाटतं आधी प्रवचन वाचताना की कोणत्याही रस्त्याने गेलं तर आम्ही पोहोचतो, ज्ञानमार्गाने जावो, भक्ती मार्गाने जावो, कोणत्याही मार्गाने कर्ममार्गाने जावो असं म्हणतायत की काय महाराज. पण महाराज त्याच्याही पुढे गेलेत आता, कारण त्यांनी सांगितलं की शब्दज्ञानाची गरज नाही. तर ते काय म्हणतात आहे आपल्याला, कोणत्याही रस्त्याने जरी जायचं असेल, म्हणजे तुम्हाला घराच्या बाहेर पडायचं असेल, जर तुम्हाला काशीला जायचं असेल तर स्वतःचं घर सोडावं लागतं की नाही. आणि जर तुम्ही स्वतःचं घर सोडत नाही म्हटलं तर काशीला कसं पोचाल. किती स्पष्ट उत्तर विचारतायत महाराज या ठिकाणी. तुम्हाला स्वतःचं घर सोडलं म्हणजे स्वतःची बुद्धी, स्वतःचं ज्ञान सगळं सोडलं तरच तुम्हाला भगवंत काय ते कळेल. आणि भगवंत काय आहे हे समर्थ आणि सद्गुरू आपल्याला सांगतात आहे की हरे राम हा मंत्र सोपा जपारे. मग त्यांनी म्हटलं आपलं घर सोडल्याशिवाय जाता येईल का. नाही. तसं कोणत्याही साधनात वासना बाळगून किंवा ती देवापासून निराळी ठेवून भागणार नाही. ती देवाची करायला तिला मारायला पाहिजे, मारायला देवाचं स्मरण असायला पाहिजे. मग काय म्हणतायत समर्थ या ठिकाणी, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. फक्त देवाचं स्मरण करा. जे काही करतोय ते करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा अपराधं विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. जे काही मी करीन ते सगळं देवाच्या स्मरणात जर मी केलं तर मला घर सोडल्यासारखं आहे. घर सोडल्यावरच जसं काशीला जाता येईल तसं माझं स्वतःची मती, स्वतःची बुद्धी, स्वतःचं ज्ञान जेव्हा मी समर्पित करीन तेव्हाच मी भगवंतापर्यंत पोहोचीन. कारण भगवंताला जे काही द्यायचं आहे ते त्याच्याजवळ आहेच. आपण वेगळं काय देणार आहे. आपल्याजवळ जी गोष्ट आहे, जी स्वतःची बुद्धी, ती समर्पित करायची आहे असं समर्थ आणि सद्गुरू दोघंही सांगतायत. मग ते काशीला पोचायचं म्हणजे स्वतः भगवंताचं होणं तरच आपण काशीला पोहोचू. मुख्य काम आहे असं समजायचं. काशीला पोहोचणं जसं आपल्याला आवश्यक वाटतं तसं भगवंताचं स्मरण हे मुख्य काम आहे. हे म्हणतात सद्गुरू सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा. मी भगवंताचा कसा होईन याच्यासारखा रात्रंदिवस विचार करायचा. रात्रंदिवस एकच विचार करायचा. आणि दुसरी खात्री दिली आहे, मी दुसऱ्या कुणाचा नाही ही खात्री झाली पाहिजे. मी दुसऱ्या कुणाचा नाही, मी संसाराचा नाही, मी माझ्या बुद्धीचा नाही, मी माझ्या देहाचा नाही, मी माझा काहीतरी वेगळं आहे हे स्वतःला सतत पटवावं लागणार आहे. तरच भगवंताचं होता येतं. अन्यथा भगवंताचं होता येणार नाही. भगवंताला लबाडी पसंत नाही. आपले मन वासनेच्या अधीन होऊन तात्पुरत्या सुखाच्या मागे गेल्याने थप्पड खाऊन परत येतं. सरळ सरळ म्हणतात. आता मला तर वाटतं समर्थांसारखीच भाषा हे पण आहे या ठिकाणी. जरा कडक झालेत. थप्पड खाल्ली आहे म्हणे समाजाची तुम्ही आणि या संसाराची थप्पड खाल्ली तरीसुद्धा तुम्ही संसारातून तुमचं मन बाजूला करत नाही तर ते परत यावं लागतं. लोक समजतात तितके वासनेला जिंकणं कठीण नाही. आता इतकं सुंदर प्रॉमिस केलं आहे त्यांनी, एक ग्वाही दिली आहे. इतकं काही कठीण नाही वासनेला जिंकणं. कसं, आपली वासना कुठे गुंतते ते पाहावं. आपली वासना कुठे गुंतते हे पाहावं. आपल्या अंगातलं रक्त काढून ते तपासून आपल्याला कोणता रोग झाला आहे असं डॉक्टर कसे तपासतात. आपल्या अंगातलं रक्त काढतात, ते तपासतात आणि नंतर ओळखतात की तुम्हाला रोग कोणता झाला आहे. त्याप्रमाणे आपले चित्त कुठे गुंतले आहे एवढंच फक्त आपल्याला बघायचं आहे. आपलं चित्त कोणत्या गोष्टीत गुंतलं आहे, ज्या गुंतल्यामुळे आपण अडकतोय, आपण भगवंताकडे जाऊ शकत नाही, तेवढं बघायचं. तेवढं जर एकदा बघितलं की तोच आपला रोग आहे हे समजावं. जसा डॉक्टर आपला रोग शोधून काढतो तसा सद्गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून आपलं मन कुठे गुंतलंय एवढं जर बघता आलं तर तो रोग तुम्ही ओळखला असं समजा. म्हणतात गोंदवलेकर महाराज, आज जी गोष्ट आपल्या हातात नाही तिच्याविषयी वासना करणे वेडेपणाचे आहे हे ध्यानात आलं पाहिजे. म्हणूनच विचार आणि नाम यांनी वासनेला खात्रीने जिंकता येईल. आता
हरे राम हा मंत्र सोपा जपारे जे आपण चालू आहे प्रवचन, त्यावरतीच हे विचार आहे की नाही. त्यांनी म्हटलंय विचार आणि नाम यांनी वासनेला जिंकता येईल. नाम घेतलं की वासनेला जिंकता येईल. ज्ञानाची गरज नाही, कोणत्याही गोष्टीचा अट्टहास करण्याची गरज नाही. फक्त तुम्ही नाम घेतलं, नामस्मरण केलं म्हणजे त्या ठिकाणी आपोआप शरणागती येते. कशी? दुसऱ्याचं नाव घेणं सोपं आहे का? मला माझं नाव सोडून जर दुसऱ्याचं नाव घ्यायचं असेल, किती कठीण गोष्ट आहे. पण जो नाम घेत असेल मनापासून, तेही मनापासून, तर तो अर्थातच स्वतःला विसरला पाहिजे. स्वतःला विसरून जर दुसऱ्याचं नाव कोणी घेत असेल, जसं आपण संसारातलंही प्रेम ओळखतो, जर सारखं एखाद्या पतीचं नाव जर एखादी पतिव्रता स्त्री घेत असेल तर पतीला त्याचा आनंद होतो, कारण ती स्वतःला विसरून माझं नाव घेते. मुलाचं नाव आपण घेतो, मुलाला आनंद मिळतो. मग हे सगळं संसारात घडतं ना. मग कुठे आपली वासना गुंतली हे जर लक्षात आलं, कुठे गुंतवायची नाही हे लक्षात आलं, की मग जिंकता येतं म्हणे विचार आणि नामानी. एकदा विचारही त्याचाच करायचा, नामही त्याचंच घ्यायचं. आणि हेच तर रामचंद्र हरे राम हा मंत्र सोपा जपारे या ठिकाणी समर्थ आपल्याला सांगतायत. म्हणजे समर्थ काय आणि आपले सद्गुरू काय बोलतात एकच आहे, फक्त ऐकायला आपल्याला जमलं पाहिजे. ते म्हणतात एवढं काही कठीण नाही, मग आपला कर्तेपणा आपोआप मरून जाईल. या ठिकाणी आपला कर्तेपणा कसा मरून जाईल? अरे स्वतःचं नाव विसरून दुसऱ्याचं नाव घेतलं की कर्तेपणा कसा राहील? हे स्पष्ट उदाहरण दिलंय त्यांनी. मी अपर्णा म्हणून जर स्वतःचं नाव घेतलं आणि मीच हे सगळं करते म्हटलं, साहजिकच माझं स्वतःचं लक्ष माझ्याकडे आहे. पण मी म्हटलं हे सगळं देवानी केलं, जर सद्गुरूंनी केलं, करता करविता धनी तोच आहे, अष्टक म्हणत असताना तो जर भाव निर्माण झाला तर अर्थातच आपलेपणा कमी होऊन, स्वतःच्या नावामधलं लक्ष कमी होऊन देवाच्या नावामध्ये मन गुंतेल. जय जय रघुवीर समर्थ असं आपण लहानपणापासून करतो. तेवढी फक्त वासना जिंकायची. आपलं मन कुठे आहे एवढं लक्षात घ्यायचं, तेवढं सोडून भगवंताकडे वळणं. हे दोघं तिघं सतत आपल्याला सांगतायत. हिमालयावर जेव्हा आकाशातून बर्फ पडतो, उदाहरण किती सुंदर आहे. हिमालयावर जेव्हा आपण पाहतो तेव्हा जेव्हा पहिल्यांदा बर्फ पडतो तेव्हा तो बर्फ असा भुसभुशीत असतो म्हणे. तो भुसभुशीत बर्फ असतो. सद्गुरूंचं निरीक्षण किती आहे, भुसभुशीत असतो, पण पडल्यावर काही काळाने दगडापेक्षाही घट्ट बनतो. काही वेळ जर त्या ठिकाणी पडून राहिला तर तो दगडापेक्षा घट्ट बनतो. त्याचप्रमाणे वासनाही सूक्ष्म आणि लवचिक असतात. सुरुवातीला लहान मुलाला जसं पटवलं तसं पटतं की नाही, तसं आपल्या भावनासुद्धा अगदी लवचिक असतात, नाजूक असतात. पण एकदा का त्याच्या देहबुद्धीने तिला अगदी घट्ट बनवून टाकतो, आपली देहबुद्धी त्यावरती काम करते, आपण त्याला पक्क बनवतो, मग ते फुटता फुटत नाही. एकदा ते घट्ट झालं की फुटता फुटत नाही. हा फक्त प्रश्न आहे म्हणतात सद्गुरू. घट्ट भगवंताची वासना ही वासना होऊ शकत नाही. आणि याला अगदी उदाहरण म्हणजे, जर मला भगवंत आवडत असेल, जर मला श्रीकृष्णाकडे मन ओढल्या जात असेल आणि मला सगळे धर्मग्रंथ आवडत असतील, तर मग बाकी ती वासना नाही. ते बाकी रात्रंदिवस ध्यास त्याचा घ्या म्हणतात, जे आपण रामनामानी शक्य आहे. ज्याप्रमाणे कणिक अनेक वेळा चाळतो, उदाहरणं किती सुंदर दिले, माझे शब्द नाही आहेत, हे सगळे सद्गुरूंचे असल्यामुळे जसे तसे वाचले. ज्याप्रमाणे कणिक अनेक वेळा चाळून गव्हाचे सत्व काढतात, त्याप्रमाणे विषयाची सर्व वासना नाहीशी झाल्यावर जी उरते ती भगवंताची वासना होय. जे काही चाळून हे नको मला, ते नको मला, ह्या संसारात ही गोष्ट खरी नाही, ती गोष्ट खरी नाही, माझी बुद्धी खरी नाही, माझं ज्ञान खरं नाही, मला संसारात जे काही मिळालं ते खरं नाही, असं जेव्हा चाळत 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 कणिक जशी चाळतो, तसं वर जे उरतं, सत्य काय उरलं, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे, असं जे सांगितलंय भागवताच्या सुरुवातीला, उरलं काय तर नाम उरलंय. नाम म्हणजेच भगवंत उरलाय. ते सत्य आपण मनात जर घेतलं तर आपल्या वासना आपल्याला काहीही त्रास देणार नाहीत. हा स्वानुभव आहे आणि आशीर्वादही आहे सद्गुरूंचा. म्हणून 270वा जो आजचा प्रवचन आहे ते म्हणतात, वासना मारायला भगवंताचे अनिष्ठान हा एकच उपाय आहे. हा एकच उपाय आहे की भगवंताचं जर नाम घेतलं तर आपल्या वासनेचा क्षय होतो, कारण त्या भगवंतामध्ये आपण रममाण होतो. हे आपलं प्रवचन नाही का राममंत्रांशी निगडीत म्हणण्यापेक्षा राममंत्रातूनच निर्माण झालंय. जसं गंगोत्रीचा उगम होतोय सुरुवातीला वरती आणि पुढे गंगा होते, तशा प्रकारचं हे कुठून कुठे निघालंय तर रामनामापर्यंतच येणार आहे. शंकर असो का राम असो, आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रति गच्छति. कुठूनही आपण आलो तरी पुन्हा आपण रामनामात स्थिर झाल्याशिवाय आपल्याला ती शरणागती मान्य होणार नाही आहे. आता त्यासाठी आपण कसं अडकतो हे सुद्धा सांगताना एक छोटीशी गोष्ट सांगते. म्हणजे आपल्याला सगळं काही माहीत झालं. मुमुक्षु लक्षण सध्या दासबोधामध्ये सुरू आहे. ज्या ठिकाणी बद्ध लक्षण समजलं आणि मुमुक्षु लक्षण म्हणजे अशी गोंधळाची अवस्था आहे,
की आम्ही दुःख निवृत्ती झाली पण आनंद प्राप्तीपर्यंत आम्ही गेलो नाही, तेव्हा जी तळमळ असते की नाही, की आम्हाला भगवंतही माहिती नाही आणि आम्ही तर आमच्या संसारातलं लक्ष काढलं. मग ही जी अवस्था आहे त्याच्यामध्ये माणूस पुन्हा अडकतो. तर कसं अडकतो हे अडकायला नको म्हणून मंत्र संपायच्या आधी छोटीशी गोष्ट, की ज्याला निंदक साधू म्हटलंय, साधू आहे तो. आता साधू म्हटल्यानंतर साधूमध्ये तर सगळे गुण आहे. जो सिद्ध आहे तो साधू आहे. तर एका सज्जनाची गोष्ट आहे, त्या ठिकाणी सांगतात एकादशीचं व्रत होतं एका सज्जनाचं, आणि त्या सज्जनाला द्वादशीला एक व्यक्ती हवा होता की जो अगदी साधू आहे आणि त्या द्वादशीला त्याला खाऊ घालायचं आणि आपल्या द्वादशीचं पारणं करायचं, हा त्याचा अतिशय सदहेतू होता की ज्या हेतूने आपल्या द्वादशीचं पारणं होईल. म्हणून साधूच्या शोधात गेला आणि रस्त्यात जाताना त्याला असाच एक साधू दिसला ज्याची भगवी वस्त्र परिधान केली होती. आणि आपण याच्यावरती अर्थ असा काढायचा नाही की वस्त्रांवरती बोलते मी, असं नाही. भगवी वस्त्र परिधान केलेला मनुष्य जेव्हा त्यांना दिसला तेव्हा त्याला समजलं की आज आपली द्वादशी सार्थक होते. म्हणून त्यांनी त्या साधूंना नमस्कार केला आणि साधूंना बोलवलं की मला तुम्हाला जेवू घालायचं कारण माझं आज द्वादशीचं पारण आहे. आपण अडकतो कुठे कुठे, साधू झाला आहे तो तरी पण अडकतो कुठे हे सांगायचं आहे सद्गुरूंना. तर मग त्याला जेव्हा बोलवलं आणि त्याला जेवायला घातलं आणि अशी पत्रावळ त्याच्या समोर ठेवली साधूंच्या समोर, त्यांनी ती पत्रावळ खसकन ओढून घेतली. कोणत्याही प्रकारचं चित्रावती तर घातल्याच नाही त्यांनी, कोणत्याही प्रकारचं कर्म केलेलं नाही आणि पत्रावळी ओढून घेतली. आणि जेवताना काय म्हणाला, ईश्वर थोटांड आहे, ईश्वर म्हणजे काही खरं नाही, तुमचा ईश्वर काही करत नाही, मी ईश्वराला मानत नाही. साधू, मी ईश्वराला मानत नाही म्हणतोय आणि जे तू मानतोय ना की द्वादशीचं पारणं होतंय तुझं, हे तू मानतोय ना ते सगळं थोतांड आहे म्हणे. किती धक्का बसतो ह्याला. तो म्हणे मी एवढे एकादशी केली, माझ्या 21 एकादशीचं पारणं मी द्वादशीला करतोय आणि हा व्यक्ती कोण मिळालाय मला की देव नाही मानणारा. बरं नुसता देव मानत नाही, मलाही मूर्ख ठरवतोय. मग मला मूर्ख ठरवतोय म्हटल्यावर आणि किती सात्विक गुण आहे हा, वाईट गुण नाही हा. मला असं म्हणायचं आहे प्रत्येक वाईट गुण आणि चांगले गुण आपण आपल्या मनाने ठरवतो. तो म्हणतो अरे मी एवढं चांगलं व्रत केलं आणि हा असा म्हणतोय. त्यांनी त्याच्या हातातली पत्रावळ ओढून घेतली आणि म्हणजे तुम्ही जेवायचं नाही, एक कणही माझ्या याच्यातलं अन्न खायचं नाही कारण तुम्ही माझ्या ईश्वराला शिव्या देताय आणि ईश्वराला शिव्या देत नसून मला सुद्धा मूर्ख ठरवताय. मूर्ख तुम्ही आहे, भगवे कपडे घालता आणि हे अशा प्रकारचं वागता, हे मला मान्य नाही. त्याच्या हातातली पत्रावळ हिसकून घेतात. आता हा बोधकथा असल्यामुळे आकाशवाणी होते. आकाशवाणी अशी घडते की अरे जो मला मानत नाही असं पानावर बसून म्हणतोय, जो तुला मूर्ख ठरवतो ते आत्ता ठरवतोय, पानावर बसतो आणि मूर्ख म्हणतो, हे सतत त्याचं आयुष्यभर सुरू आहे, तरी मी त्याला जेवू घालतोय. हे तुझं जे जेवण आहे ना तसं मी तुला म्हटलंय, तुझ्या समोर त्याला आणलंय, हे माझी अवस्था, मी त्याला पाठवलंय. मी जर त्याला जेवू घालू शकतो तर तू कोण आहे नाही म्हणणारा? तू नाही म्हणणारा कोण आहे? ही अहंकार तुझी भावना जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुला माझी प्राप्ती होऊ शकणार नाही. तुला वाटतंय तू जेवू घालतोय, तो मला शिव्या देतो, मला समजत नाही, मी अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे, मला समजत नाही तो मला शिव्या घालतोय, पण प्रत्यक्षात मी जेवू घालतोय ना त्याला. मग जर मी जेवू घालतोय तर तू नाही म्हणणारा कोण? मग या ठिकाणी आपल्याला काय समजतं यावरून, कितीही सत्वगुण असला तरी अहंकार जोपर्यंत जात नाही, जोपर्यंत आत्मप्रचिती होत नाही, माझं कर्तव्य काय आहे त्याला जेवू घालायचं, त्यांनी त्याचं काय करावं हा त्याचा प्रश्न आहे, इथपर्यंत जोपर्यंत आपण मोकळं पडत नाही तोपर्यंत ही प्राप्ती आत्मप्रचिती होत नाही असं सद्गुरू म्हणतात. म्हणजे कोणत्या ठिकाणी आपण अडकू शकतो हे सगळं जर अडकायचं नसेल ना तर सरळ एक गोष्ट करायची, कोणताही विचार न करता फक्त राम नाम घ्यायचं. हरे राम हा मंत्र सोपा जपा रे, म्हणजे अडकायचा प्रश्नच नाही. जे काही करायचं ते सद्गुरू करून घेतील माझ्या हाताने असं म्हणून अशा प्रकारचं प्रवचन, अशा प्रकारची गोष्ट आणि त्यातल्या त्यात आपला श्रावण सोमवार, या सगळ्या गोष्टीतून या सगळ्यांचे आशीर्वाद घेत घेत आपल्याला आजच्या मंत्रांकडे वळायचं आहे. आता कसा कोणता काळ येईल केव्हा हे झालं आहे, फक्त वाचते. असा कोणता काळ येईल केव्हा, दिनासारिखा काळ नेईल तेव्हा, तुझे वित्त तारुण्य लोपेल सारे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. तुला दंडिती खुंडिती कुंप पाकी, तुला खंडुनी अग्निकुंडात टाकी, तुला ओढती सांडसे तोडती रे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. इथपर्यंत आपण आलोय की या ठिकाणी तुझ्या देहाची अवस्था, तू कोणत्या क्षणी नामशेष होशील याची तुला तरी कल्पना आहे का? तुला 7च दिवस मिळाले आहेत, त्या 7 दिवसाचं जर तुला भलं करून घ्यायचं असेल, कल्याण करून घ्यायचं असेल तर तुला कोणत्या तरी ठिकाणी शरणागती पत्करल्याशिवाय, आणि जे अतिशय सर्वोत्तम आहे त्या ठिकाणी शरणागती पत्करल्याशिवाय तुझ्याजवळ कोणताही पर्याय नाही, हे स्पष्ट तुला सांगितलंय. आता आजचा जो श्लोक आहे तिथपासून सुरुवात करू.
माणसाच्या 43 ना, एक मिनिट, 43चा प्रश्न येतोय. नको सोंग छंदे करू ढोंग काही, नको सोंग छंदे करू ढोंग काही, नको शिष्य शाखा मठी सुख नाही, महंती मुळे नाश होतो तपारे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. आता या ठिकाणी जसं आपल्या सद्गुरूंनी सांगितलं की आत्मप्रचितीशिवाय मार्ग नाही. आता हा मठात बसलाय सद्गुरू, एखादा साधू मठामध्ये बसलाय, पण त्या मठामध्ये सुद्धा कशाचा अभिमान होऊ शकतो की मग एवढा मोठा मठ स्थापन केला, माझे एवढे मोठे शिष्य आहेत आणि त्यानंतर माझी बुद्धिमत्ता यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, मी यांना जे ज्ञान देणार आहे ते ज्ञान अतिशय श्रेष्ठ आहे, त्यांच्याजवळ जे ज्ञान नाही ते ज्ञान मी देतो आहे. म्हणजे प्रत्यक्ष संसाराशी संबंध नाही आता त्यांचा, संसारामध्ये कोणतंही दुष्कर्म ते करत नाही, अतिशय सज्जन आहेत, अतिशय सच्शील आहे आणि साधुवृत्तीचे आहेत. जसं या साधूचं सांगितलं ते प्रकरण वेगळं आहे. आता या ठिकाणी साधुवृत्ती आहे म्हणून त्यांनी एक मठ स्थापन केला. अरे मनातूनच जर वृत्ती त्यातून सुटल्या नाही तर मठ स्थापून तरी काय होणार आहे. मठ संपल्यानंतर त्याचं स्वतःचं साम्राज्य तयार करेल की माझे शिष्य, माझं हे ज्ञान, हे सगळं तो. तर नको शिष्य शाखा मठी सुख नाही, शिष्याची शाखा नको. हे माझे शिष्य, इतके माझे शिष्य, मला इतके लोक मानतात, हे पण नको आहे. कारण ते सुद्धा अडकणार आहे शेवटी. कुठे अडकणार आहे? चाळणीमधलं जसं सत्व आहे वर राहतं ते सत्व जर राहायचं असेल तर गोपीगीताचा आधार आपण नेहमीच घेतो की त्या आधाराने कुठे आपण अडकू शकतो हे सगळ्या समर्थांना माहिती आहे. समर्थ म्हणजे समर्थ आहेत. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तो खालच्या लेवलवर विचार करणार नाही. अरे मठ जरी स्थापन केले तरी त्या ठिकाणी तुझा संसारच येईल. या ठिकाणी हे करायला पाहिजे, त्या ठिकाणी नको सोंग छंदे. अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारचं सोंग करण्याची गरज नाही. जर तुला आत्मप्रचिती घ्यायची असेल, जर तुला भगवत प्राप्ती करायची असेल तर तुला स्वतःचा शोध घ्यावा लागेल. तो एकांतातही घेऊ शकतो, तो अनेकातही घेऊ शकतो. अनेकात जर गेला तर मला शरण ये, एकांतात तर गेला तर तू आलेलाच आहे मला शरण, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. जर तुला अनेकांमध्ये जायचं असेल तर मला शरण आल्याशिवाय तुझ्याजवळ दुसरा पर्याय नाही. जर तू अनेकात जाऊन स्वतःमध्ये स्थिर झाला तर बाकी ती मी त्या ठिकाणी मी तुला भक्ती मानणार नाही, स्पष्ट सांगितलं आहे. म्हणजे कितीही ढोंग केलं, अगदी भगवे वस्त्र घातले, झोपडीमध्ये राहायला गेला आणि शिष्य परिवार वाढवला, ज्ञानाचा अभिमान केला, ते मला चालणार नाही. त्यापेक्षा तुम्ही लोकांनी काय करा, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. तुम्ही जर सोपा हा मंत्र जपला, त्यासाठी आपण एक उदाहरण बघितलं होतं. एका स्त्रीनी कोणत्या तरी महाराजांनी कुठेतरी असं कानावर पडलं होतं की हा मंत्र म्हटल्याने नदी पार करता येते, आणि तो महाराज असंच बोलून गेले. ते महाराज असतील नसतील हा वेगळा मुद्दा आहे, पण ते बोलून गेले जसे, तर या स्त्रीने त्यावरती पक्का विश्वास ठेवला आणि तो मंत्र म्हणून मनापासून तिने जसा मंत्र म्हटला तिला नदीतून पार जाता आलं. त्या सद्गुरूंनी विचारलं, त्या समोरच्या गुरूंनी विचारलं, अगं बाई एवढी मोठी नदी वाहते आणि तू आली कशी इथपर्यंत? तुम्हीच तर सांगितलं म्हणे तो मंत्र म्हणा. तुम्ही जो मंत्र सांगितला तो मी मनापासून म्हटला आणि नदी पार करता आली. त्यांनी साष्टांग नमस्कार त्या स्त्रीला घातला. अगं मी म्हणतो पण मला प्रचिती नाही त्याची, आणि मी तुला काहीच म्हणता येत नाही, फक्त माझ्या वचनांवरती विश्वास ठेवला आणि तू नदी पार केली. मग ही जी नदी तू पार केली त्यासाठी आत्मप्रचितीसाठी मी तुला नमस्कार करतो आता. म्हणजे प्रचितीला नमस्कार सांगणारा काही सांगो. म्हणून शिक्षक आणि विद्यार्थी यामध्ये विद्यार्थ्याला जास्त महत्त्व आहे. शिक्षक तर उत्तम असेल, उत्तमच आहे, पण समजा एखाद्या वेळेस शिक्षक नसेलही तसा, पण उत्तम जर विद्यार्थी असेल तर तो शिक्षकाचा फायदा करून घेतो. मग तसं आहे की कोणी काही सांगितलं, एका गोष्टीवर इतकी वेळची तळमळून आपले जवळपास 8-9 भाग आपण ऐकतोय, 10-15 भाग झालेत की हरे राम हा मंत्र सोपा जपारे म्हणून जर एखाद्या व्यक्तीने ऐकलं नाही तर त्याचा काही उपयोग नाही. कितीही तुम्ही वरवरचं सोंग करा, ढोंग करा, छंद करा, त्याचा माझ्या दृष्टीने शून्य उपयोग आहे. आणि मुख्य गोष्ट म्हणजे जर तुम्ही करणार नाही तर तुमचं कल्याणही होणार नाही, हे सुद्धा ठणकावून या ठिकाणी समर्थ सांगतायत. मग महंती पुळे नाश होतो तपारे. तुझ्या जर तप जे केलंय, इतके दिवसाची तपश्चर्या तुझी, त्या महंती वृत्तीमुळे तुझी ती तपश्चर्या सुद्धा वाया जाईल. म्हणजे आधी वाईटातून बाहेर काढलं मनाचे श्लोक म्हणत, कसं इतरांशी चांगलं वागावं, कसं इतरांमध्ये आनंद घ्यावा, एकट्यामध्ये आनंद घ्यावा हे शिकवलं. आपल्या मनाला बदलवलं, 180% बदलवलं. आणि एवढं झाल्यावर कसा बसा एक छान मला ज्ञान आलं, मला आता काहीतरी सांगता येतंय, बोलता येतंय, मी मठ स्थापन करू शकते, कारण माझं
24 वर्षाची तपश्चर्या असं म्हणून जर त्यांनी मठ स्थापन केला, तिथे सुद्धा तो अडकू शकतो. अडकायचं असेल तर कोणत्याही क्षणी, फक्त तो राजस तपामध्ये आहे, हा इकडे सात्विक तपा, पण एकूण एकच आहे, परिणाम शून्य आहे. या ठिकाणी समर्थ म्हणतात काळजी घ्या. आता महाघोर हा थोर संसार मोठा, इतका संसार घोर आहे, त्याच्याबद्दल मी चर्चा न केलेली बरी. तशी भरपूर चर्चा त्यांनी केली आतापर्यंत, पण आपण असं सांगतो की त्यांना सांगायचं आहे की हा इतका घोर संसार आहे, कळतच नाही आपलं चुकतंय म्हणून. आता या माणसाने द्वादशीचं जे व्रत केलं त्या ठिकाणी त्याला कुठे वाटलं आपलं चुकतंय म्हणून? आणि जर ती आकाशवाणी झाली नसती तर तो पुन्हा अडकलाच असता ना. ही आकाशवाणी म्हणजे त्याचं पूर्वपुण्यही फळायला आली म्हणून आकाशवाणी झाली. अन्यथा कोणी येऊन सांगत नाही आपल्याला. आपला अपमान आपणच करतो आणि आपला सन्मान आपणच ठेवतो. त्याला जे सांगितलं गेलं त्यावर आपण शिकायचं. ती बोधकथा खरी असो किंवा खोटी असो. तर त्या ठिकाणी महाघोर हा थोर संसार. या संसारामध्ये सात्विकही आहे, राजसही आहे आणि तामसही आहे. या तिन्ही गुणांनी भरलेली ही प्रकृती आहे. आता प्रकृती तीनही गुणांनी भरलेली आहे. सात्विक गुण जरी वाढला तरी सुद्धा परिणाम नाही. कारण सात्विक गुण वाढल्याचा सुद्धा अभिमान, मी किती दिवस मौनात आहे, मी एक शब्द कुणाला बोलला नाही, माझं ज्ञान माझ्याजवळ असून मी कुणाजवळ बोल, हा सुद्धा अभिमान. म्हणजे अभिमान कोणत्याही क्षणी होऊ शकतो. म्हणून हा संसार घोर आहे. या संसारामध्ये कोण कसं अडकेल कुठे सांगता येत नाही. मग कळे भक्ती मुक्ती विरक्ती, कळे संत संगे समोळीच खोटा. आणि ते कळतं केव्हा? जेव्हा तो संत संघात जातो तेव्हा कळतं की संसार खोटा आहे. प्रत्यक्षात संसार करत असताना सुद्धा आपण आनंद घेतोय, संसार करताना सुद्धा आपण आनंदाने जगतोय. पण ते कळतं कसं? सत्य काय आहे? दुःख निवृत्तीपर्यंत संसार आहे. आनंद प्राप्तीसाठी आपण जेव्हा संतांच्या दारी जातो तेव्हा कळतं की खरा आनंद पुढे आहे. सोडू नका तुम्ही ह्याची कास. याची कास सोडत असताना मुमुक्षु लक्षणांमध्ये जेव्हा तो आत्मपरीक्षण करतो तेव्हा कळतं की सोडलेलं खोटंच होतं. बरं झालं आपल्याला पुढे काहीतरी सापडेल. अंधारात गेलोय बोगद्यामधून, बोगदा आहे आणि बोगद्यात अंधारात जेव्हा सुरुवातीला पायी एखादा व्यक्ती गेला तर सुरुवातीला त्याला दगड दिसतात आणि दगड दिसल्यावर जोपर्यंत दिवा दिसत नाही पुढचा तोपर्यंत तो ठेचकाळत ठेचकाळत पुढे जातो. पण एकदा का दिवा दिसतोय हे कळलं तर तो पाय व्यवस्थित ठेवून कोणता खडा आहे काय आहे हे बघत बघत पुढे जाईल ना. म्हणजे त्याला याची आस तर पाहिजे त्या उजेडाची. पुढे कोणीतरी आनंदाची गोष्ट हातात घेऊन बसलंय हे कळेल जेव्हा, तेव्हा तो संसाराचा पाश, संसाराचा म्हणजे मानसिक संसार, हे संसार हा आपल्याबद्दल बोलतच नाही आहे की ज्याच्यातून पुढे जायचं आहे आपल्याला ते दिसेल त्याला. तेव्हा कुठे मागच्या गोष्टीला दुय्यम प्राधान्य तो देऊ शकेल हे कळेल कुठे त्याला. हे सगळं संतांच्या ठिकाणी कळणार आहे. म्हणतात महाघोर हा थोर संसार मोठा, कळे संत संगे समूळीच खोटा. ते तर संत तर म्हणतात समूळ खोटा आहे. आपण तरी म्हणतो थोडाफार करत असताना आनंद घेऊ शकतो, ते तर म्हणतात समूळ खोटा आहे. तुम्हाला स्वतःची आत्मप्रचिती जेव्हा येईल ना तेव्हा आपल्याला कळेल की आपण किती चुकीच्या ठिकाणी आपला वेळ घालवला, आपलं मन घालवलं, आपलं चिंतन घालवलं आहे. ते चिंतन बदलायला सांगतायत फक्त. बाकी तुम्हाला जे कर्म करायचं ते करायचं आहे. कळे भक्ती मुक्ती विरक्ती सगारे. मुक्ती भुक्ती विरक्ती हे जे काही आहे ना ते कायचं असेल तर हरे राम हा मंत्र सोपा जपारे. अतिशय सोपा असा मंत्र मी तुम्हाला देतोय, जो सिद्ध मंत्र आहे, जो मी सिद्ध केला आहे. या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं, आपण का बरं सद्गुरूंना शरण जायचं? कारण पूर्ण आयुष्य त्यांनी ध्यान केलं आहे. पूर्ण आयुष्यभर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केला आहे. पूर्ण आयुष्य त्या ठिकाणी त्यांनी आनंद प्राप्तीमध्ये घालवलं आहे. तेव्हा कुठे त्यांना समाधान मिळालं आहे. आणि ते सगळंच्या सगळं समाधान ते असं हात असा करून आपल्याला देतात आहे. घेता किती घेशील दोकराने असं म्हणतात आहे. मग असं म्हणताना त्यांचं मिळालेलं पुण्य आपल्याला आपोआप पडतं आहे हातात. स्वतःला कष्ट करायची सुद्धा गरज नाही. कष्ट हेच करायचे आहे फक्त. हरे राम हा मंत्र सोपा जपारे. वडील जसं मुलाला आपली सगळी इस्टेट देतात आणि ती नैसर्गिक क्रिया आहे, अतिशय नैसर्गिक क्रिया आहे. एखादा मुलगाच वाईट असेल तर वडील एखादेच म्हणतात, वाईट असून सुद्धा शेवटपर्यंत प्रयत्न करतात, बाबा रे तू सरळ वाग तरच मी तुला माझी इस्टेट म्हणून पाहतात. तसंच आपले संत म्हणतात थोडंसं चांगलं करून पहा, थोडंसं मी म्हणतो तसं वागून पहा, माझं सगळं पुण्य मी तुला देतो म्हणतात. मी किती कमवलं आहे. आता मध्ये एक आम्ही जप करायला सांगितला होता, कोणा आमच्या पूर्ण गावातच लोकांना सांगितला होता की 70 लाखाचा काहीतरी जप तुम्हाला रामनामाचा करायचा आहे, हनुमंताचा जप करायचा आहे. मग त्यांना म्हटलं, त्यांनी हनुमंताचा जप आमच्यासाठी केला. मग ते म्हणाले सगळ्या लोकांनी मिळून दक्षिणा द्या आणि तुम्हाला हे सगळं त्याचं फळ देतो. म्हणजे त्या लोकांनी 1-1.25 महिना तो जप केला. जप केल्यानंतर भलेही आम्ही पैसे दिल्यामुळे त्याचं पुण्य आमच्या नावाने त्यांनी यजमानांच्या दृष्टीने त्या देवाजवळ समर्पित केलं. ही गोष्ट आपल्याला जर दिसली डोळ्यांनी
तर असं वाटतं त्यांनी केलेला जप जर पैसे देऊन आपल्या नावाने होत असेल तर आपण स्वतः घेतलेला एक मंत्र आपल्या नावाने होणार नाही. आणि तेवढंच फक्त भगवंताला पाहिजे असं म्हणतात आहे, दुसरं काही नको आहे मला. आम्ही जो पैसे देऊन जप केला त्याचं पुण्य जर ते देवापाशी मागू शकत असतील ब्राह्मण, तर त्यांनी केलेलं पुण्य येत आहे हे तर निश्चित आहे. कोणतीही गेलेली गोष्ट वाया जात नाही. त्यामुळे त्यांनी आमच्यासाठी केलं असेल तर त्याचं पुण्य आम्हाला मिळणार आहे. मग हे जर माझ्या मनाला पटलं, त्या गावातल्या एका जरी व्यक्तीला पटलं, तर त्याचा मोठा परिणाम काय होतो, त्यांना देण्यापेक्षा आपणच करू ना. आणि आपण करायला सद्गुरू म्हणतात एकच मंत्र पाहिजे. असे 70 लाख 80 लाखाचं काही तुम्हाला महत्त्व नाही आहे. मी म्हणतो फक्त हे मनापासून म्हणा, तुम्हाला त्याची प्राप्ती होईल. फक्त प्राप्ती झाल्यानंतर त्याचं फळसुद्धा मला समर्पित करा. जय जय रघुवीर समर्थ. कुठूनही आलं तरी वेळ पुन्हा तिथेच येते. मग आता नको चावटी बावगी या जनासी, अशा चावटी वावटी करत या जनांमध्ये रमू नको रे. असं वाटतं प्रत्येकाला की याच्यात आनंद आहे, प्रत्यक्षात नाही आहे. तरुण मुलींना जेव्हा आपण बघतो, तरुण मुलांना जेव्हा बघतो, नको त्या गोष्टी जेव्हा ते रमतात, जेव्हा आपल्याला थोडा अनुभव असतो संसाराचा, तेव्हा आपण म्हणतो असं करू नको. हसतात आपल्याला, टिंगल करतात आपली. आता आपण हसलो, आता जे आपण म्हणतोय असं जर आपण केलं, असंच त्यांच्यासारखं आपण वागलो, तर सद्गुरू आपल्याला हसत असतील. हे साखळी सुरूच आहे. या साखळीला जर आपल्याला तोडायचं असेल तर आपण लहानांना जसं शिकवतो तसं सद्गुरू आपल्याला शिकवतात तसं समजायचं. दुसरा पर्याय नाही आपल्याजवळ. आणि तो अतिशय आनंदाचा, कल्याणाचा मार्ग आहे. लहान मुलांना आपण हसतो, अरे ऐकत नाही, वडील इतके कष्ट करतात तुझ्यासाठी, आई एवढी कष्ट करते, तू कसं ऐकत नाही, अभ्यास करायला पाहिजे रे वेळेत तुला. तो मुलगा कुठे ऐकतो, नाठाळ मुलगा आहे तो. मग आपणही नाठाळच ना. जर त्यांनी एवढे कष्ट करून सोपं करून तुम्हाला हातात दिलं, ते सुद्धा आपल्याला जर घ्यायचं नसेल तर आपणही नाठाळ, तो मुलगाही नाठाळ. मग का त्या मुलाला चिडायचं. तो मुलगा जे करतो तेच आपण अजूनही करतो, फक्त प्रवृत्तीत बदल आहे. आम्ही फक्त देवाचं नाव घेत नाही, आम्ही कष्ट करतो, संसाराचे कामं करतो. मग आमचं मन मोठं झालं असं नाही. कल्याणाचा मार्ग आता धरायचा आहे. ज्या लेवलवर आहे तिथेच राहायचं आहे का, आपण लहानच राहायचं आहे का 4 वर्षाचं. काही ना काही मोठं होऊन पुन्हा लहान मुलासारखं व्हावं लागणार आहे. ही जी सायकल आहे ती आपल्याला कळायला पाहिजे असं म्हणतात सद्गुरू. आम्ही तुम्हाला हसलो, पण तरी ते हसत नाहीत आपल्याला. एवढे वाईट वागलो, कधीही त्यांनी सांगितलेलं आपण ऐकलं नाही. देवानी तर किती मारायला पाहिजे आपल्याला. प्रत्यक्षात जसं तो देव म्हणतो, इतका नाठाळपणा त्या माणसाने केला आहे, मला आयुष्यभर शिव्या घातल्या आहे, पण मी त्याला जेव घालतो कारण त्याची पूर्वपुण्य मला माहिती आहे काय आहे. हे तुला कळत नाही, हा तुझा प्रांत नाही, माझा प्रांत मला कळतो. मग इतकी नाठाळ व्यक्तीला जर तो देव काही करत नाही, तर मग आपण आपल्या मुलाला जेव्हा मारतो तेव्हा आपली चूक आपल्याला कळते की आपणही नाठाळच आहे. मारायला नको असं म्हणत नाही, कारण लहान मुलांना शिकवायलाच पाहिजे. पण त्यांना शिकवत असताना जशी अपेक्षा देवाची आपल्याकडून आहे ते तर कळलं पाहिजे. आपणही जर नाठाळपणा केला कसं चालणार आहे. असं जेव्हा मला सद्गुरूंचे शब्द आठवतात तेव्हा एखाद्या जीवाला खाडकन भानावर येऊ शकतो माणूस. नको चावटी वावगी या जनासी, कोणत्याही प्रकारची जनांमध्ये जाऊच नको निंदा करायला. न हरिचिंतनी ध्यास लावी मनासी, हरिचिंतनाचा ध्यास घे, स्वतःचा ध्यास घे. मी कोण आहे त्याची ओळख कर, आत्मप्रचितीने वाग. मग अमोलिक हा काळ जातो वृथा रे. हा अमोलिक असा काळ न वृथा जातो, त्यावरती पुन्हा रिव्हिजन करायची गरज नाही. हा अमोलिक मिळालेला नरदेह वाया जाईल रे तुझा. म्हणून हरे राम हा मंत्र सोपा जपा रे, त्याच्या दुष्टसंगा पहारे भल्यासी. आता पुढची ओळ की दुष्टांना सोड. दुष्टांना सोडताना तडतड वेदना होतात. दुष्टांना म्हणजे ज्याच्यामध्ये चुकीच्या ठिकाणी आपलं मन लागलं त्या ठिकाणी तोडत असताना एखादी आवडती गोष्ट मला आता त्यात रमायचं नाही म्हणणं, मनाला फार त्रास होतो की अरे हा संसार खोटा आहे म्हणणं. नाही, अतिशय चांगला आहे, मला अतिशय त्याच्यात किंमत आहे, मला मान आहे, हे म्हणत असताना मनाला थोडासा त्रास होतो की ह्याच्यातून मन काढणं सोपं नाही. पण ते दुष्टसंगातलं मन काढायचं आणि दुसरीकडे भल्याकडे बघायचं. हा कसा सुखी आहे, ह्याला कसं समाधान मिळत आहे. प्रत्यक्षात याच्याजवळ काहीच नाही. प्रत्यक्षात विचार केला तर त्याच्याजवळ स्वतःचे कपडे नाही, त्याच्याजवळ स्वतःचं अन्न नाही, तरी तो सुखात आहे. आणि आपल्याकडे ढिगाणी कपडे आहेत, आपल्याजवळ इतकं ढिगाणी पैसा आहे, बँकांमध्ये ओव्हरफ्लो होणारी अमाऊंट आहे आपल्याजवळ, तरीसुद्धा मनाला तळमळ आहे. हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा भल्याकडे बघायचं. मग त्या भल्याला कशाची सुख आहे, भला कशामध्ये सुखी आहे, कशामुळे तो सुखी आहे. आणि तो जो सुखी आहे तो प्रत्यक्ष समोर येऊन म्हणतोच आहे ना आपल्याला की मी माझं सुख तुम्हाला देऊ इच्छितो. मग करा हित होऊ नका गर्भवासी. मग अशा पद्धतीने जर तुझ्या लक्षात आलं तर पुन्हा काही गर्भवासी होण्याची चिंता राहत नाही. पुन्हा गर्भात यायचं. आणि गर्भात आलेला कोणता जीव सुखी आहे,
काही काळ सुखी असतो, काही काळ दुःखी असतो, काही काळ सुख येतं, काही काळ दुःख. ऊन सावलीचा हा खेळ आहे. आणि जेव्हा सावली असते तेव्हा बरं वाटतं, जेव्हा माझी चलती असते जीवाची तेव्हा बरं वाटतं. आणि जेव्हा एकदा ऊन आलं की तळमळ तळमळ होते. पुन्हा मला जन्म नको म्हणतात, पुन्हा जन्म नको म्हणतात, पण पुन्हा थोडंसं सुख आलं की पुन्हा अडकतात. अरे नको अडकू आता. या ठिकाणी गर्भवासाची चिंता तू सोडून दे. गर्भाला यायचं, जन्माला यायचं ही तू विचारच करू नको. कारण त्याचं असं आहे की जशी भावना असेल तसं जीवन आपल्याला मिळणार आहे. आज माझ्या जसे मनात आहे, आज संध्याकाळी झोपताना किंवा रात्री झोपताना जे माझ्या मनात आहे ते सकाळी उठवल्यावर मला आठवतं. तसा माझा हा जर जीव गेला तर ह्याच वासनेसंगे मला पुन्हा जीव घ्यायचा आहे. मग हे जर मला पुन्हा जीव घ्यायचा असेल तर मग पापाचे फळ ते दुःख, पुण्याचे फळ ते सुख. पाप पुण्य आवश्यक भोगणे लागे श्रीराम. दासबोधामध्ये म्हणतात आहे. मग त्यांनी जर असं म्हणलं तुम्हाला जर हे भोगावं लागेल तर आपल्याला चालेल का? त्यापेक्षा न भोगता तुम्ही याच ठिकाणी मुक्त व्हा. मुक्तीचा संदेश या ठिकाणी आपल्याला समर्थ देत आहे. बहुभोगिता पुढती नरका आहे. अरे भोगत बसला. नरकाच्या कल्पना सोडा. आपल्यालाच तर नरकवास भोगावा लागला. किती यातना झाल्या, किती आर्थिक मनस्ताप झाला, किती शारीरिक मनस्ताप झाला. हे भोगलं नाही आपण. हा पुढचा नरक पुन्हा नरकच आहे. आपल्या समोर एखाद्या कावळ्याला चिरडतात, एखादं व्हेकल येतं आणि त्याला तळमळ तळमळ करत तो जीव सोडतो. मग हे सगळं नरकवास नाही तर काय? डोळे उघडून ठेवून बघितलं तर हा नरकवास आहे. त्यालासुद्धा मुक्ती पाहिजे. त्यांनीच काहीतरी पुण्य केलं म्हणून तर नरजन्म मिळाला. मग नरजन्मात हे कळलं की कावळा कशाने गेला, हे गाईला कशाने मरण येत आहे, हे सगळं जेव्हा कळलं तर पुन्हा गर्भवास नको, हा नरक यातनाच नको. तुला थोडा वेळ सुख वाटलं ते सुख होतं का खरं? ते प्रत्यक्षात नरकातच पुढे ढकललं आहे त्यांनी. त्यापेक्षा पुन्हा जन्माच्या मागे तू लागू नको. असे जाणूनी त्या सुखा माझी राहे. आता मी जे सुख देतो ना तुला, त्या सुखात तू राहा ना बाबा. किती गोड संदेश आहे हा शेवटचा. असे जाणूनी त्या सुखा माझी राहे. अरे माझ्याजवळ जे सुख आहे, आईला जसं द्यावं वाटतं की नाही, आपल्याजवळ जी कला आहे ती आई मुलीला देते. आपल्याजवळ जेवढे पैसे आहेत ते सगळे वडील मुलाला देतात. जेवढं गुरुजवळ ज्ञान आहे ते सगळं शिक्षकसुद्धा विद्यार्थ्यांना द्यायचा प्रयत्न करतात. तसा सद्गुरू त्यांच्याजवळ असलेलं मुक्तीचं साधन आपल्याला द्यायचा इच्छा करतात. सूर्यप्रकाशा इतकं सत्य ते आहे. आपण फक्त मानलं पाहिजे. असे जाणूनी त्या सुखा माझी राहे. प्रपंची उगा मारुतीसी गप्पा रे. इतक्या गप्पा मारतोय त्या सोडून द्या आता. हरे राम हा मंत्र सोपा जपा रे. आता 49वा आणि शेवटचा हा जो श्लोक आहे त्यावरती आपण विचार करू. कळे साधने या विणे सर्व निंदी. काय कर म्हणतात आहे? जे मी साधन सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त सगळ्याची निंदा कर म्हणतात. मनानी. मनामध्ये तू सगळ्या या गोष्टीची निंदा कर की हे काही खरं नाही. कळे साधने या विणे सर्व निंदी. जे एवढं साधन तुला आता कळलं, वाटलं की नाही तुला मी सांगितलेलं खरं, हे जे मी बोललो पटलं का रे तुला? ते जर पटलं असेल तर या व्यतिरिक्त जे काही तुला करायचं असेल ते सगळं सोडून दे. त्याची निंदा कर म्हणजे तर मनातून त्या काढून टाक. आणि एकदा मनातून काढून टाकलं की काही शिल्लक राहत नाही. हरे राम हा मंत्र जो त्यासी वंदी. आणि हरे राम हा मंत्र करून जो मंत्र म्हणत असेल त्यालाच वंदन कर फक्त. शेवटचा श्लोक आहे. कळे साधने या विणे सर्व निंदी. जे काही साधन आहे याच्या व्यतिरिक्त काय साधन सांगितलंय? मला तर आठवतच नाही कोणतं साधन. उलट सगळं सोडायला सांगितलंय. जप करत असतील, मंत्र करत असेल, पुराण वाचत असतील, ज्ञान मार्ग मिळवत असेल, सगळं सोडून दे म्हणतात आहे. काहीच तर करायला सांगत नाही. काय करायला सांगितलं तेवढं साधन लक्षात ठेव. याच्या व्यतिरिक्त सगळ्याची निंदा कर. मनापासून निंदा कर. हरे राम हा मंत्र जो त्यासी वंदी. आणि जो हरे राम मंत्र म्हणत असेल त्याचा वंदन कर. आणि नुसतं वंदन नाही कर, मनापासून शरण जा त्याला. जो रामाचा मंत्र, आता रामाचा मंत्र आणि जो काही आपल्या आराध्य दैवाचा अनेन प्रियताम देवो भगवान जानकीपती श्रीरामचंद्र पूर्वेशाम अस्माकं कुलदैवतम. माझं कुलदैवत आहे असं म्हणणारा देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा असा आपला सद्गुरू, त्याला शरण जा. त्याच्या व्यतिरिक्त जे काही आहे ते सगळ्यांची निंदा कर म्हणतात सरळ. आत्तापर्यंत ज्याची निंदा करत होतो ते सोडून दे आणि ज्याला आपलं म्हणत होतो त्याची निंदा कर. आता हा सद्गुरूंचा संदेश जो ऐकेल तो भगवंताच्या मांडीवर जाऊन बसेल. कळे साधने या विणे सर्व निंदी. हरे राम हा मंत्र जो त्यासी वंदी. हरे नाम हे माळिका साधिकारे. हरे राम हा मंत्र सोपा जपा. ही जी माळ आहे, माळ म्हणण्यापेक्षा हा जो मंत्र त्यांनी सांगितला हा साधकाचं अगदी वैशिष्ट्य आहे. अशा पद्धतीने जर साधक वागला, साधक म्हणजे सिद्ध झाला, तो साधू नाही झाला, सिद्ध झाला.
आता त्या ठिकाणी सांगितलं आहे ना, बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध, यातली सिद्धावस्था आहे ती कोणती, काय करायला सांगितलं, कोणतं काय करायला सांगितलं, कोणती उपासना सांगितली, कोणती व्रतवैकल्य सांगितली, काही नाही सांगितलं. कलियुगामध्ये व्रतवैकल्यांना तशा मनाने किंमत कमी झाली आहे. याचं कारण काहीच शुद्ध राहिलं नाही. आपण जरी मनाने शुद्धपणे करायला, मानस पूजेला खूप महत्त्व आहे. शंकराचार्यांनी जे सांगितलं आहे त्याच्यामुळे रत्नैकल्पितम आसनम आपण रोज शंकराची आराधना करतोच आहे. या मानस संकल्पा इतका सुंदर असा कोणतंच नाही आणि राममंत्रा इतका सोपं या जगात काहीच नाही. याचा अर्थ जेव्हा आपण थांबतो तेव्हा असं म्हणतो, जे काही आराध्य दैवत आपलं असेल आणि सद्गुरूंच्या मुखातून निघालेलं जे आपल्या श्रवणामध्ये शाल घेऊन जे आपण ऐकले तो मंत्र म्हणजे वेदमंत्र, तो मंत्र म्हणजे आपला तारक मंत्र आहे असं समजून जर केलं तर हरे नाम हे माळिका साधिकारे, त्यामुळे तुला साधक म्हणून गणल्या जाईल आणि तो साधक पुढे सिद्ध होणार आहे. कशामुळे? हरे राम हा मंत्र सोपा जपारे. त्यामुळे या ठिकाणी म्हणतात रामदास स्वामी जेव्हा स्वतःला रामाला समर्थ म्हणतात. एक शेवटचा पॉईंट त्याच्यातला, ह्या पूर्ण मंत्रांमध्ये 49 मंत्रांमध्ये समर्थांना एक वेगळी दृष्टी, समर्थांनी एक वेगळी कल्पना केली आहे की ते म्हणतात रामदास स्वामी रामाला समर्थ म्हणताय, आपण समर्थांना समर्थ म्हणतोय, हे स्वतः रामाला समर्थ म्हणतायत आणि स्वतःला रामदास म्हणतात, रामाचे दास म्हणतात. म्हणजे समर्थ जे म्हणतात स्वतःला, ते स्वतःला दास म्हणतात, ते धन्य मानतात स्वतःला. त्यामुळे त्यांचा जो परंपरेचा मंत्र आहे, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, ह्याच्यापेक्षा वेगळं जगामध्ये कल्याणाचं काहीच नाही. त्यामुळे हे म्हणत या, आणि त्याचं एक वैशिष्ट्य आहे पुन्हा, हे जे लिहून काढलं आहे ना, त्यांना ही जी संधी मिळाली तर लहानपणी बालनारायणांनी वाल्मिकी रामायण म्हणे हाताने लिहून काढलं आणि हाताने लिहून काढल्यानंतर त्यांना काही काही प्रचिती येत गेली नावामुळे, लिहिण्यामुळे. जसं आपण लिहितो तर त्याची प्रचिती येते म्हणतात. कसं म्हणाले ते, की लिहून काढलं, प्रथम वाचलं, कुठेतरी वाचलं, नंतर त्याचं वाचता वाचता लेखन केलं आणि लिहिता लिहिता मनन करत करत रामांना हृदयात ठसवलं. समर्थांचे प्रत्येक वेळचे उदाहरणं जेव्हा देतो ना, समर्थ साक्षात उभे राहिले पाहिजे की इतकं मी रामायणाला मनामध्ये धरलंय, अनेन प्रियताम देव म्हणत, की ते हृदयामध्ये धरल्यानंतर, त्या हृदयामध्ये ठसल्यानंतर मग मी ते केलेलं लिखाण केलेलं आहे. माझ्या मनामध्ये हृदयामध्ये रामाला बसवलं आणि मग मी तुमच्यासाठी त्या वेदांताचं सार काढून जसं काढतो ना, तसा छोटासा मंत्र काढला. सद्गुरू तरी एक वेळ म्हणतात की 13 माळा करा, 15 माळा करा. सद्गुरू थोडी जबरदस्ती करतात. समर्थ ते या ठिकाणी म्हणतात, जीवाचं कल्याण करायचं असेल, त्यांनी दिलेला मंत्र अतिशय सोप्या भावनेने मनापासून एकदा राम समोर आणून जर तुम्ही म्हटला तर तुमचं कल्याण आहे. ह्याहून सोपं काय असू शकतं? इतकं साधं सरळ आयुष्य असताना आपण किती गोंधळ घालतो आयुष्यात, हे आपल्या आत्मपरीक्षणातून लक्षात येईल असं म्हणतात. म्हणून मनोभावे केलेल्या श्रीराम उपासनेतूनच माझी जडणघडण झाली आहे असं ठामपणे समर्थ जेव्हा सांगतात तेव्हा म्हणतात, देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, अवघा हलकल्लोळ करावा. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आणि या ठिकाणी एक शेवटचं निवेदन असं आहे की सध्या रामनामांसाठी जी शृंखला सुरू आहे त्या ठिकाणी रामसेतूमध्ये नावनोंदणी सुरू आहे. ज्यांना इच्छा असेल, ज्यांची सवड असेल ते सगळेजण त्या ठिकाणी नाव नोंदवू शकतात. घरी बसल्या बसल्या हातात माळ न घेता सुद्धा जप करायची अशी ही जी संधी मिळाली आहे प्रत्येक जीवाला, त्यामध्ये आपण प्रत्येकजण भाग घेऊ शकतो आणि रामकार्यामध्ये खारीचा वाटा आपण उचलू शकतो, आत्मकल्याण करून घेऊ शकतो. या ठिकाणी श्रीराम मंत्रांचं जे निरूपण आहे हे या ठिकाणी विराम पावत आहे आणि मी माझ्या वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. भरजन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे, राम गर्जन बोला राम राम राम, बोला राम राम राम, बोला राम राम राम. आवाहनं न जानामि तवार्चन, पूजांचैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. जय श्री कृष्ण. जय जय रघुवीर